नमस्कार. संचेत प्रोडक्शन प्रस्तुत अक्षरधारा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहोत अक्षरधारा या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी, ज्या संस्थेला नुकतीच ऑटोनॉमसचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आज आपण साक्षात्कार करूया ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे संकुल संचालक माननीय डॉक्टर विजय पवार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. ग्रामीणला ऑटोनॉमी मिळाल्याचे समजले. सर्वप्रथम तुमचे आणि सर्व संस्थेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय भारत. ग्रामीणच्या शिरपेचात ऑटोनॉमी संस्था म्हणून मानाचा तुरा रोवला गेला आहे आणि यासाठी अनेकांनी अपार कष्ट घेतलेत. मी या सर्वांचं आपल्या माध्यमातून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. ग्रामीण खरं तर एक कुटुंबासारखं कार्य करते. थोड्याफार कुरबुरी इथेही आहेत, नाही असं नाही, पण सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी हिताचा प्रथम विचार करतो आणि हेच या ग्रामीणच्या यशाचं गमक आहे असं मी मानतो. अरे वा सर, पण प्रत्येकाचा प्रश्न आहे की ऑटोनॉमी कोणत्या संस्थेस मिळत असते आणि ऑटोनॉमी कोण प्रदान करत असते? ऑटोनॉमीसाठी सर्वप्रथम NBA मानांकन आवश्यक असतं आणि NBA ही आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करण्याचं नवीन मोजमाप आहे आणि ते सर्वोच्च मोजमाप आहे. MSBT महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळसुद्धा दरवर्षी सर्व संस्थांचं शैक्षणिक अभीक्षण करत असतं आणि ज्या संस्था NBA मानांकित आहेत आणि एक्सलंट ग्रेडेड आहेत अशा संस्थांकडून शासन ऑटोनॉमीचा प्रस्ताव मागवतं. MSBT, महाराष्ट्र शासन आणि तंत्रशिक्षणातली सर्वोच्च शिखर संस्था EICTE हे संयुक्तपणे या संस्थेची तपासणी करतात आणि ज्या संस्था निकष पूर्ण करतात अशा संस्थांना ऑटोनॉमी प्रदान केली जाते. मला सांगायला खरंच आनंद होतो की महाराष्ट्रात फक्त 8 संस्था शासकीय अशा आहेत ज्यांना ऑटोनॉमी मिळालेली आहेत आणि 4 अशासकीय आहेत पण त्यांना ग्रँट आहेत. आणि या शैक्षणिक वर्षात नवीन 2 संस्था, मराठवाड्यातील एकमेव ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस याला ऑटोनॉमी मिळाली आहे आणि ही निश्चितच आपल्या सर्व नांदेडवासियांसाठी आणि मराठवाड्यासाठी सुद्धा भूषणावह बाब आहे. ग्रामीणच्या सर्व 8 डिप्लोमा अभ्यासक्रमांना ऑटोनॉमी मिळालेली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग असो, कॉम्प्युटर असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आणि 12वी आर्ट्स नंतर एक नवीन अभ्यासक्रम आपण चालू केला आहे जो की हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. हा डिप्लोमा 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नंतर त्याला प्रवेश मिळतो. त्यालासुद्धा यावर्षी ऑटोनॉमी मिळालेली आहे. ऑटोनॉमसमुळे संस्थेला कोणते अधिकार मिळतात व संस्थेला याचा काय फायदा होतो या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे उपप्राचार्य संजय दिळगावकर सर. नमस्कार सर. नमस्कार सर. ऑटोनॉमी मिळाल्यानंतर संस्थेला सगळ्यात मोठा जो अधिकार प्राप्त होतो तो स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याचा. आज जर आपण विचार केला तर ऑक्टोबर 2024मध्ये अँड्रॉइड 15चं व्हर्जन होतं. आज जर तुम्ही पाहिलं तर जून 2025मध्ये अँड्रॉइड 16चं व्हर्जन लॉन्च झालेलं आहे आणि हे तंत्रज्ञान अगदी झपाट्यानं बदलत आहे. आपल्याला या तंत्रज्ञानाबरोबर चालायचं असेल तर अभ्यासक्रमात सुद्धा तसेच झपाट्यानं बदल करायला हवेत. पण आपण जर पाहिलं तर परीक्षा मंडळे असतील किंवा विद्यापीठ असेल यांना काही मर्यादा असतात आणि इतक्या झपाट्याने अभ्यासक्रमात ते बदल करू शकत नाहीत. स्वायत्त संस्थांना ती मर्यादा नसते आणि त्यामुळे उद्योग समूहांना लागणारं तंत्रज्ञान अगदी जलद गतीने आपण अभ्यासक्रमात आणू शकतो. याचा दुसरा फायदा असा आहे की आपण काही ब्रिज कोर्सेस अभ्यासक्रमात आणू शकतो. मी गेल्या 25 वर्षापासून प्लेसमेंटचं काम पाहतो आणि उद्योग समूहांच्या भेटीदरम्यान त्यांची एकच मागणी असते, सर आमच्या कंपन्यांना लागणारे स्किल जर विद्यार्थ्यांकडे असतील तर आम्ही अगदी दुप्पट पगारसुद्धा देण्यास तयार आहोत. उदाहरणादाखल L&T, सिमेन्स किंवा ABB, एशियन ब्राऊन बोहरी या कंपन्या स्विचगिअर मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि या कंपन्यांना जर स्विचगिअर डिझाईन, स्विचगिअर इन्स्टॉलेशन अँड कमॅन्सिंग, त्यानंतर काही ऑटोमेशनचा पार्ट हे लागणारं तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना माहीत असेल, त्यात ते एक्सपर्ट असतील तर अगदी दुप्पट पगारसुद्धा विद्यार्थ्यांना मिळतो. त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचं स्किल वाढण्यासाठी आपण अभ्यासक्रमांमध्ये जवळपास 50% प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना 100% स्किल मिळतील. कारण नोकऱ्या या थेरीवर नाही तर प्रॅक्टिकल स्किल्सवर मिळणार आहेत. जोपर्यंत विद्यार्थी एखादं इंजिन उघडत नाही, त्यातल्या व्हॉल्व पाहत नाही, तोपर्यंत त्याला
इंजिन डिझाईन करता येणार नाही. आणि अशाच प्रकारचा प्रयोग आपण अभ्यासक्रमात करणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांचं अगदी नियमित मूल्यमापन होणार आहे. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी केली किंवा एखादं प्रॅक्टिकल केलं की त्याला लगेच मार्क मिळतील. सगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा प्रात्यक्षिकात दिलेले टास्क हे पूर्ण करणे अनिवार्य असल्यामुळे विद्यार्थ्याची उपस्थितीसुद्धा वाढणार आहे. आपण जो दुसरा प्रश्न विचारला की यात संस्थेचा काय फायदा होणार आहे, तर मी म्हणतो की संस्थेला याचा अजिबात फायदा होणार नाही. याचा जो काही फायदा होणार आहे तो विद्यार्थ्यांना होणार आहे. उलट पक्षी संस्थेवर कामाचा बोजा वाढणार आहे. जवळपास दुप्पट काम हे संस्थेला आणि संस्थेतील शिक्षक वृंदांना करावं लागणार आहे. त्यामुळे ॲटॉनॉमी ही फक्त विद्यार्थी हित लक्षात घेऊन आपण घेतलेली आहे. सर, आत्ता आपण सांगितलं की याचा संस्थेला फायदा नसतो तर विद्यार्थ्यांना फायदा असतो. तर या ऑटोनॉमीमुळे विद्यार्थ्यांना थेट फायदा कसा होतो यावर थोडासा प्रकाश टाकावा. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरने आपल्यापुढे 2 ताट आणले. एका ताटामध्ये डाळ, तांदूळ, तेल, मीठ, मसाला आणला आणि दुसऱ्या ताटामध्ये रेडीमेड पुलाव आणला. तुम्ही कोणतं घ्याल? अर्थातच पुलाव घेणार. असंच काहीसं कंपन्यांचं आहे. कंपन्यांना जर विद्यार्थी रेडीमेड मिळत असतील तर मग ते रॉ मटेरियल का प्रिफर करतील? किंबहुना अगदी दुप्पट पगार देऊन सुद्धा ते त्या विद्यार्थ्यांना घेतात. आपण जर मेकॅनिकलचा ओव्हरव्ह्यू पाहिला तर CNC मशिनिंग या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना खूप साऱ्या नोकऱ्या आहेत. मग आत्ता सध्या अभ्यासक्रमामध्ये एखादे 2 प्रोग्राम विद्यार्थ्यांना असतात, पण आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये CNC लेथ, VMC, CNC मिलिंग यावर जवळपास 2-2, 3-3 जॉब ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रोफिशियन्सी येईल, विद्यार्थी एक्सपर्ट होईल. काही सिम्युलेशनचे प्रोग्राम आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये या विद्यार्थ्यांकडून घेता येतील. इलेक्ट्रिकलचा जर विचार केला तर अभ्यासक्रमात व्हेकलवर जास्त भर दिलेला नाही, पण आपण व्हेकलमध्ये बॅटरी मॅनेजमेंट असेल किंवा लिथियम फॉस्फेट बॅटरी असेल यावर जर काही अद्ययावत तंत्रज्ञान टाकले तर निश्चितच इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. असा एकंदरीत अभ्यासक्रमात बदल केल्यामुळे विद्यार्थी हा डिग्रीचा कागद न मिळवता उद्योग समूहांसाठी घडेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे एकंदरीत अभ्यासक्रम अद्ययावत केल्यामुळे कौशल्याधिष्ठित विद्यार्थी तयार होतो आणि गरजाधिष्ठित विद्यार्थी ह्या उद्योग समूहांना मिळतो. म्हणजे नक्कीच त्याचं पॅकेजसुद्धा वाढलेलं असेल, बरोबर ना? यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की ऑटोनॉमीकडे, जी ऑटोनॉमी संस्था आहे त्याच्याकडे उद्योग समूहांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? सर, निश्चितच ऑटोनॉमी अशा संस्थांना मिळते ज्या संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये बाहुबली असतात, म्हणजे अतिशय सक्षम असतात. मग अशा संस्थांकडे उद्योग समूहांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक असतो. आपण महाराष्ट्रातल्या 14 ऑटोनॉमस संस्था पाहिल्या तर प्रत्येक संस्थांबरोबर उद्योग समूहांनी काही करार केले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे आणि तिथे मर्सिडीज बेंजचं एक सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून ते ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर ते अद्ययावत प्रशिक्षण देतात आणि प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना अगदी दुप्पट पगार देऊन मर्सिडीज बेंज या उद्योग समूहांमध्ये नोकरीसुद्धा देतात. असा एकंदरीत विद्यार्थी केंद्रित स्वायत्ततेची संकल्पना आहे आणि त्यातनं निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांचं हित जपतं, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतं आणि निश्चितच संस्था स्वायत्त झाल्यामुळे या विभागातील विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा स्वायत्ततेच्या माध्यमातून होणार आहे. सर, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी आपला काय संदेश असेल? मी निगेटिव्ह विचाराचा नाही, पण सध्याचा विद्यार्थी हा कॉलेज कमी आणि सुट्ट्या जास्त घेत असतो. नियमित कॉलेज करण्यापेक्षा कॉलेजला डुंबा मारण्यात त्याला मजा वाटते आणि अधिकचे पैसे खर्च करून तो शिकवणी लावण्याकडे विद्यार्थ्याचा कल वाढला आहे. आता विचार करा, तुम्ही थिअरीमध्ये शिकवणी लावून काहीतरी शिकाल, अभ्यास स्वतःहून कराल, पास व्हाल, पण प्रात्यक्षिक कौशल्य कसे मिळतील? तुम्हाला प्रात्यक्षिक केल्याशिवाय अभियांत्रिकी असो किंवा मेडिकल असो तुम्ही कुशल होऊ शकत नाही, वास्तव आहे. आणि क्षणिक प्रलोभनास बळी पडून अनेक संस्था कुचकामी अभियंते तयार करत आहेत आणि या कुचकामी अभियंत्यास उद्योग जगतात स्थानच नाही. आणि आता जर विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर त्याची मधुर फळे जन्मभर चाकायला विद्यार्थ्यांना मिळतील, यावर सर्वांनी विश्वास ठेवावा आणि यावरच अंमल करावा
या ऑटोनॉमीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना गरजाधिष्ठित अभ्यासक्रम शिकवणार आहे. त्यामुळे शिक्षण झालं की चांगल्या पॅकेजची नोकरी विद्यार्थ्याला निश्चितपणे मिळेल, कारण त्यांच्या कंपनीला आवश्यक असणारं कौशल्य त्या विद्यार्थ्याकडे निश्चित असेल. मी कोणत्याही संस्थेच्या विरुद्ध बोलणार नाही, मला त्यांच्याबद्दल बोलायचा अधिकारही नाही. पण काल परवा इंटरव्ह्यूमध्ये एक MBAचा विद्यार्थी आला होता आणि माझ्याकडेच आला होता आणि त्याला नीट 2 वाक्यही बोलता आली नाहीत. आता MBA म्हणजे खरं तर तो पोपटासारखं बोलून काही विक्री करावं असा MBAच्या मागचा मूळ उद्देश आहे. मेकॅनिकच्या विद्यार्थ्याला स्कूटरचं नॉलेज नसेल किंवा BTech इलेक्ट्रिकल झालेला एक विद्यार्थी मी पाहिला की जो लाईन गेल्यानंतर त्या लाईट चालू करण्यासाठी सुद्धा घाबरत होता. आता अशा विद्यार्थ्यांना जर समजा नोकऱ्या कशा मिळतील, अशा विद्यार्थ्यांना नोकऱ्या कोण देईल, कोणती कंपनी देईल? त्याच्यामुळे माझी पालकांना नम्रतेची विनंती आहे की आपल्याला पाल्यांना जर उत्तम अभियंता बनवायचा असेल तर चांगल्या संस्थेत प्रवेश घ्या, ज्या संस्थेत प्रॅक्टिकल स्किल्स आहेत, टीचर्स आहेत, लेक्चरर्स आहेत, तिचं कॉलेज होतं. नाहीतर सरळ घरी बसवा ना, त्याला काय इंजिनियर करायचं पाहिजे असं थोडंच आहे. आणि या सर्व बाबींचा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सूक्ष्म पद्धतीने विचार करावा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं आणि हे शिक्षण मिळावं यासाठीच ग्रामीणनं ॲटॉनॉमीचा प्रस्ताव दाखल केला होता. आणि या ॲटॉनॉमीमुळे 100% विद्यार्थ्यांचाच फायदा होणार आहे, यात दुमत नाही. चटमंगी पटव्या 3 वर्षाचं शिक्षण घ्यायचं आणि चांगली नोकरी मिळवायची, पण त्यासाठी महत्त्वाचं आहे ते कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम शिकण्याची. नक्की हा संदेश आहे. स्वायत्तता म्हणजेच ऑटोनॉमी काय हे आज आपल्या अक्षरधारा कार्यक्रमातून आपण सर्वांना सांगितलं, त्यामुळे आपले मनपूर्वक धन्यवाद देतो. माझे पण आपल्याला सर्व चमूला धन्यवाद देतो. स्वायत्तता म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय, त्याचं नुकसान काय आहे का, हे सर्व आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत, पालकांपर्यंत पोहोचावं असा या मुलाखतीमागचा माझा प्रामाणिक हेतू होता. त्यासाठी आपण सहकार्य केलात, आपले धन्यवाद. ग्रामीणकडून आपले धन्यवाद. जय भारत. नमस्कार.